सकाळचे 1:45 वाजायला आले होते. आहोंचा फोन आला, पाहुणे येणार आहेत. उन्हाचा तर पण तडाखा होता. मग काय पटापट तयारी सुरू केली. एकीकडे भात गॅसवर चढवला, दुसरीकडे पटकन कुकरमध्ये तेल टाकलं. गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे, मोहरी, घरचं लाल तिखट, हळद, जिरे पावडर, धने पावडर टाकली. खोबरं, आलं, लसूण, कोथिंबिरीचं वाटण त्याच्यामध्ये टाकलं आणि मग चांगलं परतून घेतलं. त्याच्यात भिजवलेले कडवे वाल टाकून दिले आणि मग झाकण ठेवून त्याच्यावर पाणी टाकलं. पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी सगळं त्या कडव्या वालांमध्ये टाकून दिलं. वरतून थोडंसं मीठ टाकलं. कोणी कोणी बटाटा पण टाकतं, पण मी नाही टाकला. आंबे घरात होतेच, मग ते काय हाताने चांगले दाबून घेतले, पिळून घेतले आणि त्याचा रस पटकन तयार करून घेतला. एकीकडे कणिक मळून घेतली. चांगली मळून झाल्यानंतर पटापट चपात्या लाटून घेतल्या आणि काय पटकन 1 तासात स्वयंपाक झाल्यामुळे पाहुणे पण खुश झाले आणि मी पण खुश झाले, कारण थोडासा निवांत वेळ पण मिळाला.